आता एवढ्या मोठमोठ्या लोकांमध्ये त्याची उठबस असल्यामुळं, त्यांना फायदा पोहोचवल्यामुळं त्यातून एप्स्टीनला प्रचंड पैसा मिळत होता आणि त्याच्या या मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी या दिवसेंदिवस वाढत होत्या. आता जेफ्रीच्या या मोठमोठ्या ओळखी वाढल्यानंतर तो या लोकांसाठी मोठमोठ्या पार्ट्या अरेंज करायला लागला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्याच्या पार्ट्यांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असलेले बिल क्लिंटन असतील, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील, प्रिन्स अँड्र्यू असतील, प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स असतील किंवा जगभरातले मोठमोठे सेलिब्रिटी असतील, उद्योगपती असतील, राजकारणी असतील, सगळे यायला लागले. या पार्ट्या कधी जेफ्री एप्स्टीनच्या व्हिलामध्ये व्हायच्या तर कधी त्याच्या प्रायव्हेट बेटावर व्हायच्या. या फक्त पार्ट्याच नव्हत्या, तर या पार्ट्यामध्ये या वेगवेगळ्या प्रसिद्ध लोकांच्या एकमेकांशी ओळखी आणि भेटीगाठी व्हायच्या. सोबतच भेटीगाठीवर हा विषय थांबायचा नाही, तर काही डील सुद्धा या ठिकाणी व्हायच्या. त्यामुळं आता एवढ्या हाय प्रोफाईल पार्टीज आणि सोबत आर्थिक फायदा सुद्धा होत असल्यामुळं ही प्रसिद्ध मंडळी एप्स्टीनच्या पार्ट्यांना जाणं टाळत नव्हती.